मेहनत करत होते त्या नितीन गडकरींचं नाव त्याच्यामध्ये नाही. लोकसभा निवडणूक 2024चा बिगुल जो आहे तो वाजलेला आहे आणि जागा वाटपावरून सध्या जोरदार रस्सीखेच जी आहे ती महाराष्ट्रामध्ये बघायला मिळत आहे. आणि अशातच भारतीय जनता पार्टीची संभाव्य जे उमेदवार आहेत त्यांची यादी समोर आलेली आहे. आणि या यादीमध्ये नितीन गडकरी यांचं काय झालंय, पंकजा मुंडे यांचं काय झालंय, विनोद तावडे यांचं काय झालंय ते आपण बघणार आहोत. मात्र भारतीय जनता पार्टीने एकंदरीत धक्कातंत्राचा वापर केलेला आहे. तुम्ही असं करा, काळजी लोकसभेत घ्या, पुढची काळजी आम्ही घेऊ. मग तर बड्या नेत्यांचं तिकीट देखील कापण्याची शक्यता आहे भारतीय जनता पार्टी. भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातून कुणाला संधी मिळणार असा प्रश्न विचारला जात होता. अखेर भाजपच्या गोटातून महाराष्ट्रातील संभाव्य लोकसभा उमेदवारांची यादी समोर आलेली आहे. भाजपचे महाराष्ट्रातील संभाव्य 32 उमेदवार कोणते आहेत, तर पुण्यामधून मुरलीधर मोहोळ यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर सुभाष भामरे यांच्याऐवजी प्रदीप दिघावकर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये काही दिवसांपूर्वी प्रवेश केला होता, त्यांना धुळ्यामधून संधी मिळण्याची शक्यता आहे. आणि हेमंत पाटील यांच्या जागेवर, हेमंत पाटील हे शिवसेनेत शिंदे गटामध्ये आहेत सध्या, हेमंत पाटील यांच्या म्हणजे शिवसेनेच्या दावेवर तानाजी मुरकुटे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे हिंगोलीमधून, कारण तिथे देखील भारतीय जनता पार्टी आग्रही आहे आपल्या उमेदवारासाठी. त्यानंतर जालन्यामधून रावसाहेब दानवे पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. जालन्याचे दिग्गज नेते मानले जाते रावसाहेब दानवे पाटील यांना. सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभेवरून लोकसभेला पाठवले जाण्याची शक्यता आहे चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघातून. नितीनजी सोडून द्या भाजपा, राहा उभे, आम्ही महाविकास आघाडीकडनं तुम्हाला निवडून आणतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव जरी यादीमध्ये नसलं तरी सुद्धा नागपूरमधून नितीन गडकरी कायम राहतील अशी दाट शक्यता आहे. त्यामध्ये काहीही चिंता करण्याची गरज नाहीये. मात्र तरी सुद्धा नितीन गडकरी यांच्या कार्यकर्त्यांचा जीव जो आहे तो भांड्यात अडकलेला आहे, कारण त्यांचं नाव सध्या यादीमध्ये नाहीये. हिना गावित किंवा विजयकुमार गावित नंदुरबार या लोकसभा मतदारसंघातून यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. अकोल्यामधून संजय धोत्रे हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असतील, तर ईशान्य मुंबईमधून मनोज कोटक यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पार्टीच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीमध्ये पुढचं नाव आहे सिद्धेश्वर महाराज यांच्या ऐवजी अमर साबळे यांना जी आहे ती संधी मिळण्याची शक्यता आहे सोलापूरमधून. आणि कोल्हापूरची जी जागा सध्या शिंदे गटाकडे आहे, या जागेवर देखील भारतीय जनता पार्टीचा डोळा आहे. कोल्हापूरसाठी भारतीय जनता पार्टी आग्रही असणार आहेत. आणि भंडारा गोंदियामधून सुनील मेंढे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र तिथे सुद्धा प्रफुल्ल पटेल जे की राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आहेत त्यांनी देखील दावा जो आहे तो ठोकलेला आहे. विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडेंना बीडमधून संधी दिली जाऊ शकते, यावर भारतीय जनता पार्टी विचार करत आहे. त्यानंतर रणजितसिंह निंबाळकर यांना माढामधून भारतीय जनता पार्टी मैदानामध्ये उतरवू शकतं. अशोक नेते यांच्याऐवजी मंत्री धर्मराव आबा अत्राम यांना देखील भारतीय जनता पार्टी आपल्या चिन्हावर गडचिरोलीमधून लोकसभेच्या मैदानामध्ये जी आहे उतरवू शकते. तिथे देखील चाचपणी सुरू आहेत. तर बीड, माढा आणि गडचिरोलीचे हे आहेत संभाव्य उमेदवार भारतीय जनता पार्टीचे. त्यानंतर कपिल पाटील हे भिवंडीमधून लोकसभेच्या मैदानामध्ये शड्डू ठोकण्यासाठी तयारीत आहेत. संजय काका पाटील यांच्या ऐवजी काँग्रेसचे विशाल पाटील ज्यांना भाजप पक्षप्रवेश करून ते सांगलीमधून लढू शकतात अशी देखील शक्यता वर्तवली जात आहेत. साताऱ्यामधून उदयनराजे भोसले यांच्या नावाला जरी अनेक भारतीय जनता पार्टीच्या किंवा अनेक नेत्यांचा विरोध असला तरी सुद्धा साताऱ्यामधून उदयनराजे भोसले हेच भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यानंतर उन्मेष पाटील किंवा एटे नाना पाटील हे जळगावमधून भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. दिंडोरीमधून निश्चितच भारती पवार यांचं तिकीट जवळपास फायनल मानलं जात आहे. आणि रक्षा खडसे यांच्या ऐवजी मात्र रावेरमध्ये जागेची अदलाबदल होऊ शकते. अमोल जावळे यांचं नाव जे आहे ते चर्चेमध्ये आहे. एकनाथ खडसे जे आहेत सध्या राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर आता रक्षा खडसे राष्ट्रवादीत जाणार का असा प्रश्न निर्माण केला जात होता. मात्र त्यांनी आपला पत्ता जो आहे तो अद्याप उघडलेला नव्हता. आणि त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार गटामध्ये दुफळी निर्माण झाल्यानंतर रक्षा खडसे या भाजपमध्येच राहतील हे जवळपास निश्चित झालं होतं. मात्र रक्षा खडसेंना तिकीट दिलं जाते की नाही यावर आता प्रश्नचिन्ह आहे. त्यांच्या जागी उमेदवार बदलला जाऊ शकतो.
उस्मानाबादमध्ये बसवराज पाटील यांचा नुकताच बसवराज पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. गोपाळ शेट्टी यांच्या ऐवजी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. उत्तर मुंबईमधून गोपाळ शेट्टी यांच्या जागी पियुष गोयल यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे गोपाळ शेट्टी यांचा पत्ता कट होणार. तर संभाजीनगरमधून विद्यमान मंत्री अतुल सावे किंवा केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांना संधी भारतीय जनता पार्टी देऊ शकतं, अशी देखील शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे. त्यानंतर उत्तर मध्य मुंबईमधून पूनम महाजन या सध्या खासदार आहेत, मात्र त्यांच्या ऐवजी आशिष शेलार यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. इकडची जागा मला मिळाली पाहिजे, त्याच्या हिशोबाने सगळ्यांचा पण निर्णय जो आहे तो वरिष्ठ पातळीवरती त्या ठिकाणी होत असतो. डॉक्टर संजीव नाईक यांना ठाण्यामधून संधी दिली जाऊ शकते. ठाण्याची जी जागा आहे ती सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, त्यांच्या शिवसेनेकडे आहे. मात्र या जागेवर भारतीय जनता पार्टी दावा ठोकत आहे. ती जागा भारतीय जनता पार्टी हिसकावून घेते का एकनाथ शिंदेकडून, हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये सध्या काहीही निश्चित नाहीये, भांडण सुरू आहे. मात्र तरी सुद्धा नारायण राणे हे भारतीय जनता पार्टीकडून मैदानामध्ये असण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे. त्यानंतर दक्षिण मुंबईमधून राहुल नार्वेकर, ज्यांनी विधानसभेमध्ये आत्ताच एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी आहे आणि अजित पवार यांचीच राष्ट्रवादी खरी आहे, असे दोन महत्वपूर्ण निर्णय भारतीय जनता पार्टीसाठी दिलेले आहेत. आणि त्यामुळे राहुल नार्वेकर यांना दक्षिण मुंबईमधून लोकसभेसाठी मैदानामध्ये उतरवण्याची शक्यता आहे भारतीय जनता पार्टी. मिनल खदगावकर अशोक चव्हाण यांची भाची आहे. अमित शहा यांची भेट त्यांनी घेतलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत देखील त्यांची चर्चा झालेली आहे. नांदेडची जागा जिंकण्यासाठी अशोक चव्हाण यांच्या मदतीनं मिनल खदगावकर या भारतीय जनता पार्टीकडून मैदानात असतील आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी अशोक चव्हाण यांच्यावर असेल. आणि सध्या राजेंद्र गावित जे की शिंदेगडामध्ये आहेत, मात्र ते भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर लोकसभेच्या मैदानामध्ये असू शकतात पालघरमधून, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सुजय विखे पाटील आणि राम शिंदे यांच्यामध्ये सध्या जोरदार वाद सुरू आहेत. अहमदनगरमधून कोण मैदान गाजवणार, सुजय विखे की राम शिंदे, दोघांपैकी एकाला तिकीट भेटू शकतं भारतीय जनता पार्टीकडून. तर अमरावतीमधून नवनीत राणा यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होईल आणि नवनीत राणा या कमळाच्या चिन्हावर मैदान गाजवतील लोकसभेचं, असं बोललं जात आहे. तर दुसरीकडे त्यांचा जो जात प्रमाणपत्राचा वाद सुरू आहे, त्यामुळे त्या जागेवर आनंदराव अडसूळ जे की शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये आहेत, हे देखील त्या ठिकाणी आग्रही आहेत. त्यांची देखील इच्छा आहे की अमरावतीची जी जागा आहे ती आनंदराव अडसूळ यांना दिली जावी. आनंदराव अडसूळ हे ज्येष्ठ नेते आहेत शिवसेनेचे, त्यामुळं त्यांचाही विचार त्या ठिकाणी होऊ शकतो. आणि नवनीत राणा ज्या आहेत त्या अतिशय आक्रमक राहिलेल्या आहेत, भाजपच्या बाजूने त्या सतत भूमिका मांडत राहिलेल्या आहेत. यावर आता तुम्हाला काय वाटतंय, लोकसभेसाठी या 32 जागांपैकी भारतीय जनता पार्टीच्या किती जागा निवडून येऊ शकतात? तुमचं मत कमेंट करायला विसरू नका. आणि लोकसभेची प्रत्येक अपडेट, लोकसभेची रणधुमाळी पाहत राहण्यासाठी मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.